नमस्कार मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी पोलीस भरती 2024-25 बाबत नवीन अपडेट घेऊन आलेली आहे। जसे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आता पोलीस भरती 2024-25 रिक्त जागांचा अहवालपत्र येण्यास सुरुवात झालेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। बघूया कास्टनुसार कुठे किती जागा आहेत हे जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर येथे तुम्ही बघू शकता सर्वसाधारण एससी कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 8 जागा आहेत आणि महिलांसाठी एकूण 10 जागा आहेत। एसटी कॅटेगरीसाठी सर्वसाधारण 2 जागा आहेत आणि महिलांसाठी 3 जागा आहेत। पुढे तुम्ही बघा VJA साठी सर्वसाधारण 2 जागा आहेत आणि महिलांसाठी पण 2 जागा आहेत। NTB साठी इथे एकही जागा नाही आहे आणि NTC साठी इथे सर्वसाधारण 1 जागा आहे आणि महिलांसाठी पण 1 जागा असणार आहे। NTD साठी पण जागा नाही आहे तिथे। SBC साठी सर्वसाधारण 3 जागा आहेत आणि महिलांसाठी एकूण 2 जागा आहेत। OBC साठी बघितलं तर सर्वसाधारण 11 जागा आहेत आणि महिलांसाठी 12 जागा असणार आहेत। पुढे बघूया ACBC साठी सर्वसाधारण 4 जागा आणि महिलांसाठी एकूण 5 जागा आहेत। EWS साठी सर्वसाधारण 4 जागा आणि महिलांसाठी सुद्धा 5 जागा आहेत। ओपनमध्ये तुम्ही इथे बघू शकता सर्वसाधारण 14 जागा आहेत आणि महिलांसाठी 13 जागा आहेत। अशा एकूण इथे तुम्ही बघू शकता सर्वसाधारण 49 जागा आहेत आणि महिलांसाठी 53 जागा आहेत। तर इथे तुम्ही पुढे बघूया इथे बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या याच्यानुसार जागा इथे पदसंख्या दिलेली आहे। जसे की खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल, अनाथ, इथे तुम्ही वेगवेगळ्या याच्यानुसार पदसंख्या इथे दिलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता SC साठी एकूण टोटल 33 जागा आहेत। ST कॅटेगरीसाठी एकूण 11 जागा आहेत। VJA साठी 5 जागा आहेत आणि NTC साठी एकूण 2 जागा आहेत। SBC साठी टोटल 6 जागा असणार आहेत। OBC साठी 39 जागा असणार आहेत। ACBC साठी टोटल 17 जागा आहेत। EWS साठी पण टोटल 17 जागा आहेत आणि ओपनसाठी 44 जागा आहेत। तर येथे बघू शकता असे पूर्ण कॅटेगरी येथे टोटल 174 जागा असणार आहेत। तर बघा मित्रांनो, हा जो अहवाल आहे हा बीड जिल्ह्यासाठी आहे। तर येथे तुम्ही बघू शकता बीड जिल्ह्यासाठी एकूण 174 जागा रिक्त पदं इथे निघालेली आहेत। तर तुम्ही बीड जिल्ह्यातले असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे। तर तुम्ही बघा आता येथे एकूण 174 जागांसाठी इथे रिक्त जागा निघालेल्या आहेत। तसेच मित्रांनो, जर अजून पुढच्या कुठल्या जिल्ह्यातील रिक्त पदांचा अहवाल आला की लगेच आम्ही तुम्हाला व्हिडिओमार्फत कळवूच। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि तसेच मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते। तर ते आपल्या चॅनलवर प्रश्नसंच बघायला विसरू नका। ते मी रोज संध्याकाळी पोस्ट करत असते, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद।